आज 12/6/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, सूर्यवंशी राज्यपद घेण्यासाठी आपले सर्व काही बाबांवर स्वाहा करा. सूर्यवंशी राज्यपद म्हणजेच एअर कंडिशन तिकीट. प्रश्न आहे, ह्या दुनियेमध्ये तुम्हा मुलांपेक्षा जास्त भाग्यवान कोणीच नाही. ह्याचे कारण काय? उत्तर, तुम्हा मुलांसमोर बेहदचे बाबा आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला बेहदचा वारसा मिळत आहे. तुम्ही ह्यावेळी बेहदचे पिता, शिक्षक व सद्गुरूंचे बनून बेहदची प्राप्ती करता. दुनियेतील लोक तर त्यांना जाणत पण नाहीत. तर तुमच्यासारखे भाग्यवान ते कसे असणार? गीत आहे, बडा खुश नसीब है जिसे तू नसीब है. म्हणजे ते खूप भाग्यवान आहेत ज्यांच्या सोबत बाबा आहे. ओम शांती. ब्राह्मण कुलभूषण मुलं जाणतात की आता आपण ब्राह्मण संप्रदायाचे आहोत, नंतर दैवी संप्रदायाचे बनणार. मुलांना बाबा समजावतात, जेव्हा बेहदचे पिता सन्मुख आहेत आणि त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळत आहे, तर अजून काय पाहिजे? भक्ती मार्ग केव्हापासून चालत आला हे कोणालाच माहीत नाही. भक्ती मार्गातील भक्त ईश्वराची आठवण करतात किंवा आत्मारूपी सजनी शिवसाजनची आठवण करतात, परंतु हे आश्चर्य आहे की त्यांना जाणत नाहीत. असे कधी पाहिले का की सजनी साजनला ओळखत नाही? नाही तर आठवण कशी करणार? ईश्वर तर सर्वांचे पिता आहेत. मुलं वडिलांची आठवण करतात, परंतु जाणत नसताना आठवण करणे म्हणजे सर्व काही व्यर्थ जाते. म्हणून आठवण केल्याने काहीच फायदा होत नाही. आठवण करत असतानाही मूळ उद्देशाची प्राप्ती होत नाही. ईश्वर कोण आहेत, त्यांच्याकडून काय मिळणार, काहीच जाणत नाहीत. एवढे सर्व धर्म, ख्राइस्ट, बौद्ध इत्यादी धर्मस्थापक किंवा धर्मस्थापन करणाऱ्यांना त्यांचे अनुयायी आठवण करतात, परंतु त्यांची आठवण केल्याने आपल्याला काय मिळणार आहे हे माहीत नाही. मग त्यापेक्षा लौकिक शिक्षण चांगले. मुख्य उद्देश तरी लक्षात राहतो. वडिलांकडून काय मिळते, शिक्षकांकडून काय मिळते आणि गुरूंकडून काय मिळते हे दुसरे कोणीच समजू शकत नाहीत. तुम्ही इथे पहिले बाबांचे, नंतर शिक्षकाचे व त्यानंतर सद्गुरूचे बनता. पिता आणि शिक्षकापेक्षा गुरु श्रेष्ठ असतो. आता तुम्हा मुलांना निश्चय झाला आहे की आपण बाबांचे बनलो आहोत. बाबा आपल्याला 5000 वर्षांपूर्वीप्रमाणे पुन्हा स्वर्गाचे मालक बनवतात किंवा शांतीधामचे मालक बनवतात. बाबा म्हणतात, लाडक्या मुलांनो, तुम्ही माझ्याकडून आपला वारसा घेणार ना? तर सर्वजण म्हणतात, हो बाबा, का नाही घेणार? मग चंद्रवंशी राज्यपद घेण्यामध्ये खुश आहात का? तुम्हाला काय पाहिजे? बाबा भेट घेऊन आले आहेत. तुम्ही सूर्यवंशी लक्ष्मीला वरमाळा घालणार का चंद्रवंशी सीतेला? तुम्ही तुमचा चेहरा पहा. श्री नारायणला किंवा श्री लक्ष्मीला वरण्यास लायक आहात का? लायक बनल्याशिवाय त्यांना प्राप्त कसे करू शकता? आता बाबा समजावतात, हुबेहूब कल्पापूर्वी समजावले होते तसेच पुन्हा समजावत आहेत. तुम्ही पुन्हा येऊन वारसा घेत आहात. तुमचा मुख्य उद्देशच आहे बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेणे. पहिले सूर्यवंशी राज्यपद आहे आणि दुसऱ्या दर्जाचे चंद्रवंशी आहे. जसा एअर कंडिशनचा पहिला दर्जा, दुसरा दर्जा असा असतो ना, तेव्हा सतयुगी पूर्ण राजधानी म्हणजे एअर कंडिशनच समजा. एअर कंडिशनपेक्षा उच्च काहीच नसते. त्यानंतर पहिला दर्जा म्हणजे फर्स्ट क्लास आहे. आता बाबा म्हणतात, तुम्ही एअर कंडिशन सूर्यवंशी राज्य घेणार का चंद्रवंशी फर्स्ट क्लास राज्य घेणार?
त्यापेक्षा कमी दर्जा म्हणजे सेकंड क्लासमध्ये क्रमवारीने वारस बना, म्हणजे नंतर तुम्ही पाठीमागे येऊन राज्य प्राप्त करणार. नाही तर थर्ड क्लास प्रजेमध्ये येणार. मग त्यामध्ये पण तिकीट राखीव असते. फर्स्ट क्लास राखीव, सेकंड क्लास राखीव, क्रमानुसार दर्जा तर असतोच ना. बाकी सुख तर तिथे आहेच, वेगवेगळे विभाग असतात. जसे श्रीमंत लोक एअर कंडिशनचे तिकीट घेतात, तर तुमच्यामध्ये साहुकार कोण बनतात? जे सर्व काही बाबांना देतात. बाबा हे सर्व काही तुमचे आहे. भारतामध्येच महिमा गायन केली आहे. सौदागर, रत्नागर, जादूगर ही महिमा बाबांची आहे, कृष्णाची नाही. कृष्णाने तर वारसा घेतला, सतयुगाचे प्रारब्ध प्राप्त केले. तो सुद्धा बाबांचा बनला. प्रारब्ध पण कोणाकडून तरी घेतले असेल ना. लक्ष्मी नारायण सतयुगामध्ये प्रारब्ध भोगतात. आता तुम्ही मुलं चांगल्या प्रकारे जाणता की जरूर प्रारब्ध त्यांनी भूतकाळातच प्राप्त केलेला आहे. नेहरूजींची प्रारब्ध किती चांगली होते, जरूर चांगले कर्म केले होते. मुकुट नसतानाही भारताचा बादशाह बनला. भारताची तर खूप महिमा आहे. भारतासारखा श्रेष्ठ देश दुसरा कोणता असू शकत नाही. भारतभूमी परमपिता परमात्म्याचे जन्मस्थान आहे. हे रहस्य कोणाच्याच बुद्धीमध्ये येत नाही. परमात्माच सर्वांना अर्ध्या कल्पासाठी सुख शांती देतात. भारतच पहिल्या क्रमांकाचे तीर्थस्थान आहे. परंतु विश्वनाटकानुसार बाबांना विसरून गेल्यामुळे सृष्टीची अशी अवस्था झाली आहे. म्हणून शिवबाबा पुन्हा आले आहेत. निमित्त तर कोणी बनतेच ना. आता बाबा म्हणतात अशरीरी बना, स्वतःला आत्मा समजा. मी आत्मा कोणाचा मुलगा आहे हे कोणी जाणत नाही. आश्चर्य आहे ना. म्हणतात सुद्धा हे ईश्वर पिता दया करा. शिवजयंती पण साजरी करतात, पण ते केव्हा येतात हे कोणालाच माहीत नाही. ही 5000 वर्षांची गोष्ट आहे. बाबा येऊन नवी दुनिया सतयुग स्थापन करतात. सतयुगाचे आयुष्य तर लाखो वर्ष नाहीच, हे केवढे अज्ञान आहे. गीतेचा उपदेश किती जण घेतात, परंतु शिकवणारे किंवा शिकणारे कोणीही काहीच समजत नाहीत. बाबा किती सहज करून समजावतात. फक्त बाबांची आठवण करा. ग्रस्त व्यवहारामध्ये राहून कमळ फुलासारखे बना. विष्णूलाच सर्व अलंकार दाखवले आहेत. शंख आहे, फूल पण आहे. वास्तविकतेमध्ये देवतांना अलंकार दिले जात नाही. ह्या किती गुह्य गंभीर गोष्टी आहेत. खरे तर ते ब्राह्मणांचे अलंकार आहेत, परंतु ब्राह्मणांना कसे देणार? कारण आज ब्राह्मण आहेत तर उद्या शूद्र बनतात. काही ब्रह्माकुमारच परत शूद्रकुमार बनतात. ह्यामध्ये माया वेळ लावत नाही. जर काही चूक केली, बाबांच्या श्रीमतावर नाही चालले, बुद्धी खराब झाली, तर माया चांगल्या प्रकारे चापट मारून बाबांपासून तोंड फिरवते, म्हणजे बाबांपासून दूर करते. जसे मनुष्य रागाने म्हणतात ना की एक चापट देऊन तोंड फिरवेल, तर माया पण अशीच आहे. बाबांना विसरले आणि मायाने एका सेकंदात चापट मारून तोंड फिरवले. एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते. माया एका सेकंदात जीवनमुक्ती नष्ट पण करते. किती चांगल्या मुलांना माया पकडते. ती पाहत असते की कुठे काही चुका करतात का आणि लगेच चापट मारते. बाबा येऊन जुन्या दुनियेपासून आपले तोंड फिरवतात, म्हणजे जुन्या दुनियेपासून दूर करतात. जसे लौकिक वडील गरीब असतील तर झोपडीमध्ये राहतात, नंतर नवे घर बनवतात. तेव्हा मुलांच्या बुद्धीत असते की बस आता नवीन घर तयार होत आहे, आपण तिथे जाणार, तिथे राहणार, हे जुने घर पाडणार. आता बाबांनी तुमच्यासाठी हातावर स्वर्ग म्हणजे वैकुंठ आणला आहे. ते म्हणतात लाडक्या मुलांनो. अशा प्रकारे आत्म्यांसोबत बोलतात. ब्रह्माच्या नेत्राद्वारे तुम्हा मुलांना पाहत आहेत. बाबा समजावतात मी पण विश्व नाटकाच्या अधीन आहे.
असे नाही की विश्वनाटकाशिवाय मी काही करू शकतो, नाही. मुलं आजारी झाले तर मी त्यांना ठीक करेल, ऑपरेशन करण्यापासून वाचवेल, नाही. कर्मभोग तर सर्वांना भोगावाच लागतो. तुमच्यावर तर पापाचे खूप ओझे आहे, कारण तुम्ही सर्वात जुने आत्मे आहात. सतोप्रधानापासून एकदम तमोप्रधान बनले आहात. आता तुम्हाला बाबा भेटले आहेत, तर बाबांकडून वारसा घेतला पाहिजे. तुम्ही जाणता, प्रत्येक कल्पामध्ये विश्वनाटकानुसार आपण बाबांकडून वारसा घेतो. जे सूर्यवंशी चंद्रवंशी घराण्याचे असतील ते जरूर येतील. जे पहिले देवता होते नंतर शूद्र बनले, परत तेच ब्राह्मण बनून दैवी संप्रदायाचे बनतील. ह्या गोष्टी बाबांशिवाय दुसरे कोणी समजावू शकत नाही. बाबांना तुम्ही मुलं किती गोड वाटता. बाबा म्हणतात, तुम्ही तीच माझी कल्पापूर्वीची मुलं आहात. मी प्रत्येक कल्पात येऊन तुम्हाला शिकवतो. हे किती आश्चर्यकारक आहे. निराकार भगवानुवाच, असे देहाद्वारेच बोलणार ना. देह वेगळा झाला तर आत्मा बोलू शकत नाही. आत्मा वेगळी होते. बाबा म्हणतात अशरीरीपणा. ह्याचा अर्थ असा नाही की प्राणायाम करायचे आहे. स्वतःला मी अविनाशी आत्मा आहे असे समजायचे आहे. माझ्या आत्म्यामध्ये 84 जन्मांचा अभिनय नोंदलेला आहे. बाबा स्वतः म्हणतात, माझी आत्मा जो पण अभिनय करते तो संपूर्ण अभिनय पूर्वनियोजित आहे, म्हणजे तो माझ्यामध्ये नोंदलेला आहे. भक्ती मार्गातील अभिनय तिथे चालतो, नंतर ज्ञान मार्गामध्ये इथे येऊन ज्ञान देतो. भक्ती मार्गातील लोकांना हे ज्ञान माहीतच नाही. जसे एखाद्याने दारू घेतलीच नाही तर त्याला त्याची चव कशी कळणार. पण जेव्हा ज्ञान घेतील तेव्हाच त्यांना समजेल ना. ज्ञानाने सद्गती होते, तर जरूर ज्ञानसागरच सद्गती करू शकतात. बाबा म्हणतात, मी सर्वांचा सद्गतीदाता आहे, सर्वोदया लीडर आहे. किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. वास्तविकतेमध्ये सर्वांवर दया करणारे बाबाच आहेत. बाबांना म्हणतात, हे ईश्वरा दया करा, तर सर्वांवर तेच दया करतात. बाकी सर्वजण अल्पकाळाची दया करणारे आहेत. बाबा तर संपूर्ण दुनियेला सतोप्रधान बनवतात, तेव्हा तत्वसुद्धा सतोप्रधान बनतात. हे कार्य परमात्म्याचेच आहे. सर्वोदयाचा अर्थ पण किती मोठा आहे. एकदम सर्वांवर दया करणारेच दया करतात. स्वर्गाच्या स्थापनेमध्ये कोणीही दुःखी होत नाही. तिथे क्रमवारीने फर्निचर, वैभव इत्यादी सर्व काही प्राप्त होते. दुःख देणारे जनावर, माशा असे काहीही तिथे नसतात. तिथे मोठ्या लोकांच्या घरात खूप सफाई असते. एखादी माशी सुद्धा तिथे पाहायला मिळत नाही. कोणता मच्छर पण तिथे घुसू शकत नाही. स्वर्गामध्ये कोणाची यायची ताकदच नाही. अस्वच्छता पसरवणारी कोणती वस्तूच तिथे नसते. नैसर्गिक फुलांचा सुगंध असतो. तुम्हाला सूक्ष्मवतनमध्ये बाबा शुभिरस पाजतात. सूक्ष्मवतनमध्ये तर काही नाही. हा सर्व साक्षात्कार आहे. स्वर्गामध्ये किती चांगली फुलं, बगीचा इत्यादी असतात. सूक्ष्मवतनमध्ये काही बगीचा इत्यादी नाही. हा सर्व साक्षात्कार आहे. इथे बसून तुम्ही साक्षात्कार करता. गाणे सुद्धा अगदी फर्स्ट क्लास आहे. तुम्ही जाणता, आपल्याला बाबा भेटले आहेत. अजून काय पाहिजे. बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेतो, तर बाबांची आठवण करायला पाहिजे. बाबांचे मत प्रसिद्ध आहे. श्रीमताच्या आधाराने आपण सर्वश्रेष्ठ बनतो. बाकी सर्वांचे आसुरी मत आहे, म्हणून त्यांना माहीत नाही की सतयुगामध्ये सदैव सुख असते. लक्ष्मी नारायणाचे राज्य तिथे होते. लहानपणी तेच राधाकृष्ण होते. त्यांचे काही चरित्र नाही. स्वर्गामध्ये तर सर्व मुलं खूप चांगले फर्स्ट क्लास असतात. त्यांच्यामध्ये कोणती चंचलता नसते. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, जेव्हा या जुन्या दुनियेपासून तोंड फिरवलेच आहे, तर आता अशी कोणतीच चूक करायची नाही जेणेकरून माया परत स्वतःकडे तोंड फिरवून घेईल. श्रीमताची अवज्ञा करायची नाही. बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. दुसरा सारांश, बाबांना आपले सर्व काही स्वाहा करून पक्के वारस बनून सतयुगाचे एअर कंडिशनचे तिकीट घ्यायचे आहे. मुख्य उद्देश बुद्धीमध्ये ठेवून पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान आहे, सेकंदामध्ये सर्व कमजोरींपासून मुक्ती प्राप्त करून मर्यादा पुरुषोत्तम बनणारे नेहमी स्नेही भव. विस्तार आहे, जसा स्नेही स्नेहासाठी म्हणजे प्रेमासाठी आपले सर्व काही अर्पण करतो, स्नेहीला काही पण समर्पित करण्यासाठी विचार करावा लागत नाही. तर जे पण मर्यादा किंवा नियम ऐकता त्यांना व्यवहारात आणण्याची किंवा सर्व कमजोरींपासून मुक्ती प्राप्त करण्याची सहज युक्ती आहे. सदैव एक बाबांचे स्नेही बना. ज्यांच्यासाठी स्नेह आहे सतत त्यांच्या संगतमध्ये राहा, तर आत्मीयतेचा रंग लागेल आणि एका सेकंदामध्ये मर्यादा पुरुषोत्तम बनाल. कारण स्नेही बाबांचा सहयोग स्वतःच प्राप्त होतो. आजचे बोधवाक्य आहे, निश्चयाचा पाया म्हणजे फाउंडेशन मजबूत असेल तर संपूर्णतेपर्यंत पोहोचणे निश्चित आहे. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत, मनुष्य लोक, देवलोक, भूतप्रेत ह्यांच्या दुनियेचा विस्तार. बरेच मनुष्य प्रश्न विचारतात, ह्या ज्या अशुद्ध जीवात्मा आहेत ज्यांना भूत म्हटले जाते, हे खरे आहे का कल्पना आहे किंवा कोणता वहम आहे? ह्यावर आज स्पष्ट समजावले जाते की मनुष्य आत्मा जेव्हा विकर्म करतात तेव्हा त्यांना अनेक प्रकारचे दंड भोगावे लागतात आणि त्यासुद्धा मनुष्य जन्मातच, जनावर किंवा पशुपक्षी योनीमध्ये नाही. मनुष्य मनुष्यच बनतो. मनुष्य आत्मा वेगळी आहे आणि जनावरांची आत्मा वेगळी आहे. मनुष्य कधी जनावर बनत नाही आणि जनावर कधीच मनुष्य बनत नाहीत. त्यांची दुनिया वेगळी आहे, मनुष्यांची दुनिया वेगळी आहे. दुःख सुख भोगण्याची जी जाणीव आहे ती मनुष्यांमध्ये जास्त आहे, जनावरांमध्ये नाही. जेव्हा आपण शुद्ध कर्म करतो तेव्हा सुखाची जाणीव देहाला होते. तसेच दुःख सुद्धा जरूर मनुष्य देह धारण करूनच भोगावे लागते. आणि हे ज्ञान ऐकण्याची बुद्धी पण मनुष्यामध्येच आहे, जनावरांमध्ये नाही. तेव्हा या सृष्टीरूपी खेळामध्ये मुख्य अभिनय मनुष्याचाच आहे. पशु पक्षी जसे सृष्टीरूपी विश्वनाटकाची शोभा आहे. संपूर्ण कल्पामध्ये सतयुगाच्या सुरुवातीपासून ते कलियुगाच्या शेवटपर्यंत मनुष्य आत्म्यांचे 84 जन्म आहेत. बाकी 84 लाख तर जनावर पशु पक्षींची विविधता असू शकते. ह्या रहस्ययुक्त गोष्टी परमात्म्याशिवाय कोणीही सांगू शकत नाही. आत्म्यांचे निवासस्थान ब्रह्मतत्व आहे, म्हणजे निराकारी दुनिया आहे. जनावरांची आत्मा या ब्रह्मतत्वामध्ये जाऊ शकत नाही. आकाश तत्वामध्येच त्यांचा अभिनय असतो. त्यांची निर्मिती होणे, नष्ट होणे, सतो रजो व तमोमध्ये येण्याची भूमिका असते. म्हणून आपल्याला प्रकृतीच्या जास्त विस्तारात न जाता पहिले स्वतःचे आत्म्याचे कल्याण करायचे आहे, म्हणजेच मन मना भव. आता मनुष्य आत्म्यांबद्दल बोलूया. जी आत्मा अशुद्ध कर्म केल्याने विकर्म बनवते ती आपल्या अशुद्ध संस्कारानुसार जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येत आदी मध्य अंत म्हणजे मरण्याच्या वेळेपर्यंत आपण केलेल्या विकर्मांचा साक्षात्कार करून
सूक्ष्ममध्ये दंड भोगत असते. ह्या थोड्या वेळेमध्येच अनेक जन्मांच्या दुःखांची जाणीव होते. पुन्हा देह सोडून गर्भजेलमध्ये जाऊन दुःख भोगते आणि नंतर संस्कारानुसार अशा मातपित्याजवळ जन्म घेऊन तिथे सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख भोगते. ह्यालाच आदी मध्य अंत म्हटले जाते. परंतु एखादी आत्मा देह धारण न करता आकारी रूपामध्ये आकाश तत्वामध्ये भूत बनून भटकत राहते. हा पण एक दंड आहे, म्हणजेच कर्मांची भोगना आहे. त्या अशुद्ध जीव आत्म्यासोबत जर कुणाचा कर्मांचा हिशोब असेल तर तो त्यामध्ये प्रवेश करून त्यांना दुःख देतो. म्हणजे कर्मांचा हिशोब पूर्ण करून पुन्हा आपला देह धारण करतो. काही जीवात्मा तर ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात त्यांना खूप मारतात सुद्धा, खूप त्रास पण देतात. परंतु हा पण एक कर्मांचा हिशोब भोगण्याचाच प्रकार आहे, ज्यामुळे सर्व मनुष्यांना देहामध्ये सुखाची किंवा दुःखाची जाणीव होते. हे तर आपल्याला समजावले आहे की जी आत्मा मुक्तिधाममधून ह्या साकारी खेळामध्ये येते, म्हणजे साकारी दुनियेमध्ये येते, ती मध्येच पुन्हा मुक्तिधाममध्ये जाऊ शकत नाही. परंतु स्वतः केलेल्या अशुद्ध किंवा शुद्ध कर्मानुसार संस्कार घेऊन सुखदुःखाच्या चक्रामध्ये येते. सर्व आत्म्यांचा पुनर्जन्म होतो, फक्त एक परमात्म्याचाच होत नाही. अच्छा. ओम शांती.